जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विक्रम मिस्री हे भारताचे नवीन 35वे परराष्ट्र सचिव असणार आहेत. ते कधीपासून पदभार स्वीकारतील? तर 15 जुलैपासून ते पदभार स्वीकारणार असून सध्या विनय मोहन क्वात्रा हे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत आहेत. विक्रम मिस्री यांनी याआधी 2019 ते 21 दरम्यान चीनमध्ये, 2014 ते 16 पर्यंत स्पेनमध्ये, तर 2016 ते 18 पर्यंत म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्य केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. लोकार्नो फिल्म फेस्टिवलद्वारे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय अभिनेता कोण ठरले आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल, तर नोट करून घ्या. लोकार्नो फिल्म फेस्टिवलद्वारे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने शाहरुख खान यांना सन्मानित केलं जाणार आहे. शाहरुख खान यांना त्यांच्या अभिनयातील अतुलनीय योगदानासाठी पार्डो अला करियर एस्कोनो लोकार्नो टुरिझम हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना हा पुरस्कार 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिवल दरम्यान 10 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात येणार आहे. हा जो 77वा लोकार्नो फिल्म फेस्टिवल आहे हा 7 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वित्झर्लंडमधील लोकार्नो येथे पार पडेल. बरं मित्रांनो, हा जो पार्डो अला करियर एस्कोनो लोकार्नो टुरिझम पुरस्कार आहे, याआधी या पुरस्काराने कोणाकोणाला सन्मानित करण्यात आलं होतं? तर याआधी हा पुरस्कार इटालियन चित्रपट निर्माते फ्रान्सिस्को रॉसी, अमेरिकन गायक हॅरी बोलाफोंटे आणि मलेशियन दिग्दर्शक साई मिंगलियांग यांना सुद्धा मिळालेला आहे. शाहरुख खान यांच्याविषयी सुद्धा नोट करून घ्या. त्यांना 2005 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 2. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार कोणते शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे? तर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना हे शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. आपण जर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहरांची यादी पाहिली तर यात ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना प्रथम स्थानावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्कमधील कोपनहेगन, तिसऱ्यावर स्वित्झर्लंडमधील झुरिच, चौथ्यावर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न, 5व्या क्रमांकावर कॅनडामधील कॅलगरी व स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा, 7व्यावर ऑस्ट्रेलियामधील सिडनी व कॅनडामधील व्हँक्युव्हर आणि 9व्या क्रमांकावर जपानमधील ओसाका व न्यूझीलंडमधील ऑकलँड हे शहर आहे. बरं, राहण्यासाठी जगातील सर्वात वाईट शहर कोणतं आहे? तर सिरियामधील दमास्कस हे राहण्यासाठी जगातील सर्वात वाईट शहर आहे. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर लिबियामधील त्रिपोली आहे, तिसऱ्यावर अल्जेरियामधील अल्जियर्स, चौथ्या क्रमांकावर नायजेरियामधील लागोस, तर यात 5वा क्रमांक पाकिस्तानमधील कराची या शहराचा लागतो. प्रश्न क्रमांक 3. अलीकडे चर्चेत असलेल्या प्रोजेक्ट नेक्ससचा खालीलपैकी कोणता देश संस्थापक सदस्य नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच इंडोनेशिया हा या प्रोजेक्ट नेक्ससचा संस्थापक सदस्य नाही. बरं, सध्या हा प्रोजेक्ट नेक्सस का चर्चेमध्ये आला आहे? तर आरबीआयने प्रोजेक्ट नेक्ससमध्ये सामील होण्यासाठी 4 आसियान देशासोबत करार केला आहे. बरं, हा प्रोजेक्ट नेक्सस काय आहे? तर या प्रोजेक्ट नेक्ससमध्ये भारताच्या UPIला आसियान सदस्यांच्या जलद पेमेंट सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे व या प्रोजेक्ट नेक्ससची संकल्पना BISच्या इनोव्हेशन हबद्वारे मांडण्यात आली असून याचे संस्थापक देश मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि भारत हे आहेत. मित्रांनो, या 5 देशांनी मिळून 30 जून 2024 रोजी स्वित्झर्लंडमधील बेसेल येथे प्रोजेक्ट नेक्सससाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यात आता भारताबरोबर या 4 आसियान देशाची नावे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की भारताने प्रोजेक्ट नेक्सससाठी खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर यामध्ये मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर व थायलंड या देशांचा समावेश आहे. तसेच या प्रोजेक्ट नेक्ससमध्ये निरीक्षक म्हणून कोणता देश सहभागी झाला असं जर विचारलं तर इंडोनेशिया हा या प्रोजेक्टमध्ये निरीक्षक म्हणून सहभागी झालेला आहे. आता येथे आपण BIS या संस्थेविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. BIS म्हणजे काय? तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1930 मध्ये करण्यात आली होती व या BISची मालकी जगभरातील 63 केंद्रीय बँकांकडे आहे. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील बेसेल येथे असून याची 2 प्रतिनिधी कार्यालये हाँगकाँग आणि मेक्सिको सिटी येथे स्थित आहेत. व हे जे BIS आहे हे आपल्या बैठका, कार्यक्रम आणि बेसल प्रक्रियाद्वारे आपले कार्य पार पाडते आणि तसेच या BISद्वारे मध्यवर्ती बँका आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना
बँकिंग सेवा देण्याचं देखील कार्य केलं जातं. प्रश्न क्रमांक 4, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर मैत्री असे या युद्धाभ्यासाचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि थायलंड या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. यावेळेसचा हा जो युद्धाभ्यास आहे याची 13वी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 1 ते 15 जुलै दरम्यान थायलंडच्या टाक प्रांतातील वाचिरा फ्राकन फोर्ट येथे आयोजित केला जात आहे. मित्रांनो, याआधी हा युद्धाभ्यास 2019 मध्ये मेघालयमधील उमरो येथे पार पडला होता. बरं, या युद्धाभ्यासाचा उद्देश काय आहे? तर भारत आणि थायलंड यांच्यातील लष्करी सहकार्याला चालना देणे हा या युद्धाभ्यासाचा उद्देश आहे. आतापर्यंत जे युद्धाभ्यास आयोजित करण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, जिमेक्स या युद्धाभ्यासाची 8वी आवृत्ती जपानमधील योकोसुको येथे पार पडली आहे. तर्कश युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व याची 7वी आवृत्ती कोलकात्यात आयोजित करण्यात आली होती. शक्ती युद्धाभ्यासाची सुद्धा यंदा 7वीच आवृत्ती असून याचं आयोजन मेघालयमधील उमरो येथे करण्यात आला असून हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. डस्लिक युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान याचं आयोजन तेरमेत जिल्ह्यात करण्यात आलं होतं. IMT ट्रायलेट युद्धाभ्यास भारत मोझांबिक टांझानिया, टायगर ट्रायम्फ भारत अमेरिका, लिमितीय भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन भारत इजिप्त, सयोग कायजिन भारत जपान व डेझर्ट सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत व UAE या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5, गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार नवीन कायदा लागू झाल्यानंतर कोणत्या राज्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला? तर गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतीय न्यायिक संहितेअंतर्गत मध्य प्रदेश या राज्यामध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता जे नवीन 3 कायदे आहेत हे 1 जुलैपासून लागू करण्यात आलेले आहेत. ते नवीन 3 कायदे कोणते? तर भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम हे ते 3 नवीन कायदे असून यात भारतीय न्याय संहिता या कायद्याने भारतीय दंड संहिता 1860, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, तर भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याने भारतीय पुरावा कायदा 1872 ची जागा घेतलेली आहे. या 3 नवीन कायद्यानुसार आता पोलीस कोठडीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जास्तीत जास्त 15 दिवसांची पोलीस कोठडी मिळत असे, पण आता ती 60 किंवा 90 दिवसापर्यंत वाढवता येणार आहे. प्रश्न क्रमांक 6, लोकमत समूहाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या 101व्या स्मृती दिनानिमित्त किती रुपयांच्या नाण्याचे लोकार्पण करण्यात आले? तर आता लोकमत समूहाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या 101व्या स्मृती दिनानिमित्त 100 रुपयाच्या नाण्याचे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. हे जे 100 रुपयाचं नाणं आहे याचं वजन 35 ग्रॅम असून यात 50% चांदी, 40% तांबे, 5% निकेल व 5% जस्ताचा वापर करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर आता दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था ही आपल्या महाराष्ट्रात स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे? तर विदर्भातील अमरावती येथे दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन केली जाणार आहे. येथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे. तर महाराष्ट्र राज्याविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली असून याचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता ही 365 असून लिंग गुणोत्तर 929, बाल लिंग गुणोत्तर 894, तर राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर लॉस एंजेलिस येथील इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या चित्रपटाला ग्रँड ज्युरी प्राइज फॉर बेस्ट फीचरने सन्मानित करण्यात आले? तर हा जो ग्रँड ज्युरी प्राइज बेस्ट फीचर पुरस्कार आहे या पुरस्काराने गर्ल्स विल बी गर्ल्स या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलेला आहे. या चित्रपटाची निर्मिती रिचा चड्डा आणि आली फजल यांनी केली असून या चित्रपटाच्या लेखक आणि दिग्दर्शिका शुची तलाटी या आहेत. याआधी सुद्धा या चित्रपटाला रोमानियामधील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि फ्रान्समधील फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा ग्रँड ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं व आता या चित्रपटाला हा 3रा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?
तर आता ही जी 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा आहे, याचं आयोजन जॉर्डन या देशामध्ये करण्यात आलं होतं. जॉर्डनमधील अम्मान येथे आयोजित या स्पर्धेत भारताने 8 पदक पटकावत अव्वल स्थान पटकावलं आहे. या 8 पदकांमध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.